आयुष्य जगत असताना जीवनामध्ये वाईट वेळ ही प्रत्येकावर येत असते. त्याचबरोबर संधीसुद्धा प्रत्येकाला मिळत असते. त्यामुळं वाईट वेळ आली की म्हणून सगळं काही संपलं आहे असं समजायचं नाही, कारण दुःखाची रात्र संपली की सुखाची नवी पाठ ही येतच असते. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची बरं का. सुंदर अशा सुंदर दिवसाची सुरुवात झालेली आहे. पक्ष्यांचा किलबिलाट आणि फ्रेश असे वातावरण. तर पाहू शकता एकदम मस्त असं वातावरण झालेलं होतं. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. नमस्कार, मी प्रियंका आणि परत एकदा तुमचं सगळ्यांचं माझ्या एका यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त, आनंदाचा, आरोग्यदायी आणि भरभराटीचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर आज रविवार असल्यामुळे मुलं काही अजून उठली नाहीत, तर माझी झाडझूड होऊन बाकीची सगळे कामं आवरून माझी आंघोळ वगैरे आत्ता झालेली आहे आणि आता वाजलेले आहेत 7:45 आणि अगोदर मी देवपूजा वगैरे करून घेणार आहे, नंतर मग बाकीची कामं करून घेणार आहे. तर चला, देवपूजा करून घेतली. तर होते त्या फुलामध्येच मी आज देवपूजा करून घेतली. जास्त काय आज चाफ्याची वगैरे फुलं घेतली नाहीत. तर देवपूजा केलेली आहे. तर आज रविवारची ही पूजा आहे. तर दारामध्ये रांगोळी, देवपूजा माझी झाली आणि नंतर मग मी लगेच कपडे धुवायला घेतली, कारण कपडे जर राहिले ना तर मग स्वयंपाक नाश्ता सगळं होईपर्यंत मग उशीर होतो. त्यामुळे मुले झोपीतच होती तोपर्यंत मग मी माझी कपडे आणि आहोंची कपडे, पीटी युनिफॉर्म, शाळेचे कपडे मुलांचे असतात, जेवढी बाथरूममध्ये होते तेवढी मी धुवून टाकली आणि वाळत घातली आणि मग नंतर बाकीची कामं करणार होते. तर बघा, बाथरूममध्ये जेवढे कपडे होती तेवढी मी कपडे धुवून टाकली, मुलांची शाळेची पीटी युनिफॉर्म जे असते ते. आणि आता आले किचनमध्ये. तर आता नाश्ता बनवायचा आहे. तर चला, मी इकडे अगोदरच बटाटे कुकरला लावून घेतले होते कपडे वगैरे धुईपर्यंत, देवपूजा होईपर्यंत. नंतर मग बघा, हे पीठ आपण जेव्हा काल टाकून ठेवलं होतं ना, ते पीठ आहे ना आपलं एकदम छान असं फुलून आलंय बघा वरती, एकदम मस्त असं आंबलंय. आणि उन्हाळ्याचं पीठ आहे ना पटकन आंबतं. तर डोसे बनवणार आहे. तर बघा, इथे मी लगेच डोसे बनवायला घेतले. तर मग फ्रीजमधून कोथिंबीरीचा डबा, मिरचीचा डबा, कढीपत्त्याचा डबा मी असं सगळं डब्यांमध्येच ठेवत असते. व्यवस्थित राहतं आणि एकदम 15 ते 20 दिवस आरामात टिकतं. तर मी कढीपत्ता अगोदर काढून घेतला, भाजीसाठी लागणार होता तो. त्यानंतर मग मी कोथिंबीरसुद्धा घेतली. त्यानंतर मग हिरव्या मिरच्यासुद्धा घेतल्या. तर कोथिंबीर अशी कॅरीबॅगमध्ये किंवा सुती कापडामध्ये जर फ्रीजमध्ये गुंडाळून ठेवली ना तर अगदी 15 ते 20 दिवस आरामात टिकते, खराब होत नाही. आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळं मग कोथिंबीर तर भाजीला लागतेच, पण व्यवस्थित जर ठेवली तर मग जास्त दिवस टिकते. त्यानंतर मग मी लगेच हिरव्या मिरच्या घेतल्या. आता जेवढ्या मला पाहिजे होत्या तेवढ्या मी घेतल्या. थोडीशी मला चरचरीतच बटाट्याची भाजी बनवायची होती, छान लागते चरचरीतच. आणि त्यानंतर थोडासा लसूणसुद्धा मी आदल्या दिवशी डब्यामध्ये सोलून फ्रीजमध्ये ठेवला होता, तो घेतला. जास्त सोलत नाही मी, फक्त भाजीपुरता सोलून ठेवत असते, म्हणजे ज्यावेळेस आपण भाजी बनवतो तर त्यावेळेस मग किचनवरती असा टरफलं वगैरे किंवा पसारा होत नाही. त्यानंतर मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये लसूण, हिरव्या मिरच्या मी घालून घेतलं आणि कोथिंबीरचे देठसुद्धा घालून घेतले. हातानेच अशी पिरगळून टाकले आणि जी शेंडे होते कोथिंबीरीचे ते मी कट करून नंतर भाजीमध्ये वापरणार होते. त्यानंतर मग मिक्सरमध्ये वाटायला घेतले आणि त्याच्या अगोदर मग मी जे डबे मी फ्रीजमधनं काढले होते ते लगेच ठेवायला घेतले, म्हणजे जास्त पसारा होत नाही किचनवरती. आणि मिक्सरच्या चटणीचा ठेचा बनवून घेतला की लगेच मग मी कुकरमध्ये जे बटाटे उकडायला लावले होते ना ते लगेच काढून घेतले एका भांड्यामध्ये. आणि कुकर थंड झाला होता त्यामुळं मग हातानेच काढले आणि लगेच कुकर मी स्वच्छ धुवून जाळीमध्ये ठेवून दिला. म्हणजे असं मी स्वयंपाक करत करतच आहे ना भांड्याचा पसारा आवरून घेत असते, त्यामुळं मग जास्त काही भांडे पण किचनवरती होत नाही ना, आपलं काम आहे ना हलकं होतं. आणि मग एकदाच अशी भांड्याचा पसारा पडला की मग घासायला नको होतं. मग असं स्वयंपाक करत करतच मी भांडे आधीमध्ये घासून टाकीत असते. थोडीशी पडले की लगेच त्यानंतर लगेच बटाटे मी सोलायला घेतली आणि बटाटे सोलून घेतल्याच्यानंतर मी हातानेच मॅश करणार होते बटाटे. जास्त काही असे चाकूनी वगैरे कट करणार नव्हते, कारण मॅश केलेल्या बटाट्याची चटणीच खूप छान लागते.
ते बघा मी सोलून हाताने असे मॅश करून घेतलेत आणि आता भाजी बनवायला घेणार आहे. तर बघा गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकले मी 2 चमचे. त्यामध्ये आता मोहरी घालून घेणार आहे अगोदर. नंतर घालणार आहे कांदा. कांदा असा बारीक चिरून घेतलाय. कांदा छान आता आपल्याला गुलाबी रंगावरती परतून घेणार आहे मी. आता ही बटाट्याची भाजी मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ना. आजचा पण व्हिडिओ खूप छान असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. इथं कांदा बघा गुलाबी रंगावरती परतून झालेला आहे. आता यामध्ये मी घालणार आहे थोडंसं जिरं. जिरं छान तेलामध्ये परतून घ्यायचं. त्यामध्ये घालायचं थोडासा कढीपत्ता. कढीपत्ता छान तेलामध्ये असं तडतडला की त्यामध्ये घालायची आपल्याला हिरवी मिरची, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरची देठ. मी याचं वाटण बनवलं होतं. आता हे घालायचं. आता किती तिखट बनवायचं त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता. थोडीशी चरचरीत बनवणार आहे ही बटाट्याची भाजी, कारण डोस्यासोबत खायला मस्त लागते. त्या मिरचीचा तिखटपणा कमी होण्यासाठी थोडंसं ठसकं मारते ना, तर मग चवीनुसार जे मीठ भाजीला घेतलेलं आहे ते घालून घेतले मी याच्यामध्ये. आणि छान अशी मिरची कच्चेपणा जाईपर्यंत मस्त अशी तेलामध्ये परतून घ्यायची. मिरची छान तेलामध्ये परतली बघा. ह्यात टाकली मी थोडीशी कोथिंबीर. कोथिंबीर पण छान अशी परतून घेणार आहे. अशी बटाट्याची भाजी बनवली ना तर छान लागते. तर कशी बनवायची त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. तर चवीनुसार हळद घेतली. हळद पण तेलामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची. आणि याच्यामध्ये घालायचं आपल्याला थोडंसं पाणी. मी साधारण अर्धी वाटी इतकं पाणी घातलंय. त्या पाण्याला ना थोडीशी उकळी काढून घ्यायची. तर बघा अशी उकळी आली की लगेच यामध्ये काय करायचं, जो आपण मॅश करून घेतलेला बटाटा आहे ना, हातानेच मी कुस्करून घेतला ह्यो. म्हणजे कुस्करलेल्या बटाट्याची टेस्ट आहे ना भारी लागते. तर यामध्ये ना हा बटाटा छान असा मिक्स करून घ्यायचा. आता डोशाबरोबर खायला ना एकदम असा कोरडा कोरडा बटाटा खाल्ला जात नाही, आणि असा थोडासा पाणी टाकून जर बटाटा केला मस्त तर भाजी छान होते आणि खायला ना टेस्ट लागते बघा ह्या भाजीला. तर मी नेहमी अशीच ही आता ह्या भाजी बनवली. याला तुम्ही चटणी म्हणता का भाजी म्हणता? आता मी तर चटणी बी बनते आणि भाजी पण म्हणते बघा. आता परत वरनं थोडीशी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर मला स्वयंपाकामध्ये जास्तच लागते बरं का. आणि थोडंसं अर्ध लिंबू घेतलंय, ते असं पिळून घ्यायचं, बिया काढून घेतलंय. म्हणजे थोडीशी अशी चटपटीत मस्त अशी भाजी लागते. तरी पण एक बी पडलंच बघा. काढून घेतलंय आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. 1-2 मिनटं भाजी छान अशी शिजून घ्यायची. त्याच्यावर झाकण ठेवणार आहे. एक कमी गॅसवर फक्त 5 मिनटं वाफ काढून घेणार आहे बघा. तर मी साईडच्या गॅसवरती भाजी उतरून ठेवणार आहे आणि लगेच डोसे बनवायला घेणार आहे. तर तवावरती ठेवला मी डोशाचा धुवून, आणि त्यावरती ना 1 चमचाभर तेल टाकून घेतलं. आणि त्यानंतर मग कांद्याने त्यावेळेला आहे ना तेल सगळीकडून लावून घेणार आहे आणि थोडासा गरम होऊन देणार आहे. तवा तापतोय तोपर्यंत मी काय केलं, त्या मोठ्या पातेल्यातलं पीठ आहे ना थोडंसं इकडे घेतलं, कारण आहुनला जायचं आहे, तर पटकन नाश्ता बनवायचा आहे. तर सकाळच्या बारी बघा असलीच घाई गडबड असते, तर त्यांना थांबून घेतलं. तर थोडंसं पीठ घेतलं, यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि छान असं मिक्स करून घेतलं. आता डोसे बनवणार लगेच. तवा तापलाय बघा. आता गॅस कमी करायचा आणि पाण्यात हक्का मारून घ्यायचा, म्हणजे तवा तापलेला असतो त्याचं टेम्परेचर आहे ना कमी होतं. आणि आता लगेच मी डोसे बनवायला घेणार आहे. तर एकच पळी मी बॅटर यावरती ओतून घेतले बघा, आणि एकाच डायरेक्शननी फिरवलंय. छान असा डोसा झालेला आहे. आता हा डोसा आहे ना, डोसा घालते वेळेस गॅसची फ्लेम कमी करायची, आणि ज्यावेळेस आपला डोसा घालून होतो ना त्यावेळेस मग गॅस वाढवायचा. आणि नंतर मग थोडीशी ही साईड जर सुकत आली की नंतर मग थोडंसं तेल सोडून घ्यायचं वरनं, आणि छान असा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा. डोसा बघा छान असा ब्राऊन रंगावरती आलेला आहे. आता आपोआपच सुटलेला आहे. एकदम क्रिस्पी मस्त डोसा झाला आहे बघा. तर आहुनला लगेच जेवायला देणार आहे मी आता नाश्ता करायला. आणि एकदम छान झाला आहे बघा डोसा. लगेच बटाट्याची चटणी देते. कसं होतं, एकदा घरातून खाऊन गेलं ना मग लवकर जेवायला येत नाहीत महागारी. चला, आहुनना मी डोसा दिलाय खायला. तर चांगला झालाय का? भाजी छान झाली का? तर चला आता राहिलेली पण डोसे करून घेते. इथं दुसरा सुद्धा मी बनवलाय. तर आता एवढा एक आहुनना देते आणि नंतर मग माझ्यासाठी मी बनवणार आहे, कारण मुलं अजून काही उठली नाहीत.
आहोंनी नाश्ता केला आणि त्यानंतर मग मी त्यांचे इस्त्रीचे कपडे ना आठवड्यातून एकदाच इस्त्रीला देत असते आणि आठवडाभर शर्ट मग धुवून असे साठवून ठेवत असते. तर एक 7-8 शर्ट होते त्यांचे मग एका पिशवीमध्ये भरून दिले आणि त्यानंतर ते इस्त्रीला कपडे घेऊन गेले. तर आहो गेले बघा, आता त्यांचे इस्त्रीचे कपडे वगैरे मी भरून दिली आणि ते गेले आता बाहेर. तर आता मी नाश्ता करायला घेतला की डोसा बनवून. तर डोसे पण छान झालेत, भाजी तर छानच झाली बघा. तर तुम्ही एकदा अशी कधी भाजी बनवली नसेल तर नक्की एकदा करून पहा, खूप छान लागते आणि टेस्टी झाली. तर आता मुलं उठले तर मुलांची पण आंघोळ्या वगैरे झाल्या की मी त्यांना पण लगेच गरम गरम डोसे बनवून देणार आहे. संडे, मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, संडे. संडे इज अ हॉलिडे, व्हेरी व्हेरी जॉली डे. तर मी नाश्ता केला, त्यानंतर मुलांच्या आंघोळ्या वगैरे झाल्या, मुलांना पण मी डोसे बनवून दिले, त्यांनी पण खाऊन घेतले आणि त्यानंतर गार्गी घरी आली होती बघा. तर ती आठवड्याचे वार सांगत होती आणि एकदम छान असं म्हणत होती बघा. कधी कधी ती माझ्याकडं, ती सुट्टी असल्यानंतर, शाळा असल्यावर मग नाही येणं होत तिचं. तर मग नंतर तुम्हाला इथं दिसत असेल मी किचनमध्ये सगळं असं मोकळं मोकळं पसारा केला आहे, म्हणजे किचन मोकळं केलं आहे. तर आज रविवार सुट्टी होती ना, तर मग स्वयंपाकाचं काय एवढं टेन्शन नव्हतं. म्हणजे शाळा असली तर मग मुलांना डबा वगैरे करून, डबा नसतो पण नाश्ता वगैरे द्यावा लागतो, त्यामुळे मग भाजी चपाती बनवावं लागती. तर मग असं किचन क्लिनिंग करायला होत नाही, तर मग मी असं सुट्टी दिवशी करत असते हे एक्स्ट्राची कामं. तर मग इथं सगळं मी किचनवरचं जे भांड्याचा पसारा होता ना, तो सगळा असा खाली काढून घेतला आणि अगोदरच मी सगळ्या जाळ्या वगैरे सगळ्या झटकून घेतलं होतं, फक्त किचनच्या वरच्या जाळ्या झटकायच्या राहिल्या होत्या. पण माझा काय हात एवढा व्यवस्थित असा पुरत नव्हता, जिथपर्यंत पुरतंय तिथपर्यंत मी झाडून येणे असं सगळ्या जाळ्या झटकून घेतल्या आणि मग तोपर्यंत जाळ्या झटकत होते तोपर्यंत मग सिद्धी पण उठली होती, तिने पण ब्रश वगैरे करून नाश्ता करून घेतला होता आणि मग मी काय केलं, थोडंसं पाणी मारून घेतलं आणि आता हे आपण ज्यावेळेस स्वयंपाक करतो त्यावेळेस मग भाजीची फोडणी वगैरे असते ना, ते सगळी त्या स्टाईलवरती किंवा शिंतोडे उडतात, तर मग ते असं तेलकट मेंचट होतं आणि मग ते दिसायला पण चांगलं दिसत नाही आणि खराब होतं आणि एकदमच लय खराब झालं ना, तर मग ते घासायला पण नको होतं. म्हणून मी जसा वेळ मिळेल तसं आठवड्यातून किंवा 15 दिवसातून, महिन्यातून एकदा का होईना असं स्टाईल सगळं किचन खाली घेऊन घासत असते. तर मी सगळीकडं असं पाणी मारून घेतलं, एकदा सगळी धूळ बिळ बसलेली असते तर ती सगळं काढून घेतली. त्यानंतर मग साबण घेतली आणि साबण वरती थोडासा पेस आहे तिथं पण मी भांडी ठेवत असते. मला जे स्वयंपाकामध्ये लागतात ना, कुकरचे डबे, साखर बुकणीचा डबा, परत आणखीन ते माझे 2 ग्रीनरी झाडं असतात, बरंच काय काय लागतं मला, तर तिथं ठेवत असते, म्हणजे मग स्वयंपाक करताना घ्यायला कमी बरं पडतं. त्यानंतर मग मी तिथं पण साबण लावून घेतला, सगळ्या स्टाईलला पण साबण लावून घेतली आणि थोड्या वेळासाठी मुरण्यासाठी ठेवलं होतं बघा आणि सगळीकडनं साबण लावून घेतली आणि तोपर्यंत मग सिद्धी पण उठली होती. तर बोलली की मम्मी मी तुला मदत करू लागते, मी तुला घासू लागते. तर बघा आली होती आणि मग माझा हात जिथपर्यंत पोहोचेल तिथपर्यंत मी जाळ्या झटकल्या होत्या ना, तर मग तिने तिथून पुढं वरच्या जाळ्या तिने सगळ्या व्यवस्थित अशा झटकून घेतल्या आणि मी बोलले की मी अगं खाली झाडून घेतलंय, तरी पण नाही म्हणली मम्मी, तू व्यवस्थित नसन झाडलं, आम्ही हात पुरतोय तर मग व्यवस्थित झाडते. तर तिला अशी कामात माझी मुलं पण मला कामात मदत करू लागतात बरं का. तर सुट्टी दिवशीच मी शक्यतो किचन क्लिनिंग करायला घेत असते, कारण मग सिद्धी अशी ना घासू लागते किचन वगैरे सगळं. तर तिने सगळ्या जाळ्या वगैरे काढल्या आणि मग आता घासायला बसली होती. तर बघा तिने आता ब्रश घेतलाय आणि ब्रशने घासू का म्हणत होती, तर मग नाही म्हटलं, मग ताराचा जो घासणी असते ना त्यांनी घास म्हटलं, कारण खूप मेंचट होतं ते तिथं. तर मग तिने ताराच्या घासणीने ना एकदम मस्त अशी घासत होती बघा आणि तिला आहे ना असं कामात मदत करायला आवडतं आणि नुसतं मलाच नाही बरं का, पण मैत्रिणींच्या घरी जरी गेली ना, तरी त्यांनी जरी कामं सांगितली ना, तरीसुद्धा ती अशी चुटपुट कामं करत असते. तर बघा इथं सिद्धी आली, मी साबण लावून घासत होते तोपर्यंतच, म्हणली मम्मी मी घासू लागते तुला. तरी आज आंघोळ नाही केली ना, त्यामुळे मग ती किचन वरती येंगली आणि घासते. बघा काय होतं, स्वयंपाक करत त्यावेळेस आहे ना एकदम मेनचट आणखी तेलकट जे डाग भाजी फोडणी देताना उडतात ना, ते किचन वरती या स्टाईल वरती आणि याच्यावरती भांड्यांवरती सुद्धा बसतात. तर मग मी महिन्यातून एकदा किंवा जसं वेळ भेटेल तसं हे किचन सगळं स्वच्छ करून घेत असते. तर आता घासती बघा ती, आता स्टाईल पण मी तिच्याकडनंच घासून घेणार आहे आणि किचन वाटा आम्ही दोघी मिळून सगळं साफ करणार आहे. तुम्हाला सगळं असं मोकळं मोकळं वाटत असेल, नंतर मग साफ झाल्याच्या नंतर बघा निघते का ते. आता खाली बसून घास, खाली बसून घास आता.
तर ती स्टाईलला घासणीने घासत होती बघा. तर मी जिथं इंडक्शन जोडलेले आहे ना तिथं तिला ती साईड घासू नको म्हटलं, कारण तिथं लाईटीचा बोर्ड होता ना त्यामुळे. आणि मग मी ती तिकडचं घासते तोपर्यंत मग मी इकडचं घासून घेतलं. तर बघा स्टाईल घासून झाली. स्टाईल मी तोपर्यंत सिद्धीने घासेपर्यंत मी धुवून पण काढली, पुसून पण काढली. आणि लाईटचा बोर्ड होता ना तिथलं मी घासून काढलं. तर बघा आता ती खालचा किचन वाटा घासते, तर एकदम खसा खसा घासते. मेल झालंय का ते. आणि ती ना दरवेळेस किचन वाटा धुवायचं म्हटलं ना तर तीच घासते बरं का. त्याच्यामुळे ना मी त्या सुट्टी असली ना की मग किचन साफ करायला काढत असते, कारण तिला ना किचन वाटा घासायला खूप आवडतं. आणि बघा कशी घासते, एकदम चकाचक घासते. बघा सिद्धीने छान असं किचन चकाचक स्टाईल वगैरे सगळं मस्त असं घासून काढलंय. त्यानंतर मग मी पुसून घेतलं सगळं स्वच्छ, बेसिंग वगैरे सगळं घासून घेतलंय बघा. आणि एकदम चकाचक असं स्टाईल वगैरे. आणि हे कडापासुद्धा निघालेला आहे बघा, ग्रेनाईट एकदम काळं कुळकुळीत निघालंय. आणि नंतर मग बसली बघा इथं खाली किचनच्या ज्या ट्रॉयल्या आहेत ना त्या ट्रॉयल्याचे दरवाजे साफ करायला. तर ते सुद्धा मटेरियल काढताना असं हात लागतो आपला, आणि त्यासुद्धा एकदम छान अशा चकाचक काढल्यात बघा तिने बसून. आता नंतर ती आंघोळ करून घेईन. ती आंघोळ करते तोपर्यंत मग मी सगळा पसारा याच्यावरता लावून घेणार आहे. तर इथं सगळं किचन घासून पुसून स्वच्छ धुवून झालं होतं बघा. नंतर मग मी जिथं माझा पसारा असतो ना स्वयंपाकाचा, त्याचा भांडे वगैरे सगळं गॅस शेगडी परत इंडक्शन शेगडी ती सगळी सेट करून घेतलं, माठ ते सगळं ठेवून घेतलं. तर एकदम असं मस्त चकाचक असं किचन दिसत होतं बघा. आणि असा स्वच्छ किचन जर असेल तर मग स्वयंपाक करायला आपल्याला पण भारी वाटतं. आणि मग मी आठवड्यातून आहे ना रोज एक एक दिवस आहे ना एक एक कोपरा घराचा असा साफ करत असते, म्हणजे मग एकदमच असा पसारा होत नाही घरामध्ये आणि सगळं घर असं व्यवस्थित राहतं. बघा मी सगळं किचन ओट्यावरती जसं मला लागतं ना तसं सगळं सेट करून घेतल्या वस्तू, माठ वगैरे सगळं व्यवस्थित असं ठेवून घेतलं. आणि वरती जे मला रोजचे स्वयंपाक करताना भांडे लागतात ना ते मी इथं वरती थोडा छोटासा पेस आहे तिथंच ठेवत असते, म्हणजे पटकन स्वयंपाक करताना ना आपल्याला घेता येतात. तर अशा पद्धतीने मी आज किचन क्लिनिंग केलेलं आहे. तर खालच्या ट्रॉयलासुद्धा व्यवस्थित अशा निघालेल्या आहेत बघा. तर एकदम मस्त. आता सिद्धी करते आंघोळ. तर आता बाकीची कामं अजून भरपूर बाकी आहेत. तर चला आता किचन आवरून झालं, पण लगेच आपल्याला आता एक एक कोपरा आवरायला घेतला की आपल्याला वाटतं सगळंच घर आवरावा. तर मग मी लगेच आहे ना फ्रीजकडे बघितलं तर फ्रीजवर आहे ना एवढा पसारा झाला होता, तुम्हाला दिसतच असेल. मुलांना आता शाळा आहे पण आता डबे नेत नाहीत, तर मुलांचे डबे ना मी रॅकवर न ठेवता फ्रीजवरच असे घासून ठेवत असते, म्हणजे ते आपापले घेतात आणि भरतात. तर अशी सवय लावलेली आहे मी मुलांना. तर आता शाळेत डबा नेत नाहीत तर मग तो पसारा तिथंच राहिला होता. मग मी काय केलं, डबे सगळे घासूनच ठेवलेले होते. सगळे डबे एकात एक घातले, म्हणजे सेट केले आणि आता रॅकवरती ठेवून देणार होते. आता जोपर्यंत त्यांची शाळा जून महिन्यापर्यंत भरत नाही तोपर्यंत. आणि नंतर मग फ्रीज वगैरे मस्त असा पुसून घेतला आणि मग ते छान वाटतं बघा. नाहीतर मग आपल्याला एक काम घरातलं करायला घेतलं आणि थोडंसं दुसरीकडं पसारा दिसला की आपल्याला वाटतं लगेच काम करावा, पण असं होतं दमल्यासारखं होतं. पण मला परत बी आणखीन दुपारचा स्वयंपाक पण करायचा होता. तर मग मी सगळं तो पसारा घेतला बघा. तर या बॉक्समध्ये ना मी गोळ्या वगैरे ठेवत असते. त्यानंतर मग मी एक सुती कापड घेतलं ओलं करून, आणि फ्रीज मी अगोदरच परवाच घासून घेतला होता. त्यानंतर स्वच्छ असा फ्रीज आहे ना सगळीकडनं पुसून घेतला. आता काय होतं उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि भरपूर घरामध्ये धूळ येते. आज जरी पुसलं ना तरी उद्या तितकंच दिसतं. असं आहे ह्या उन्हाळ्याच्या दिवसाचं बघा. आणि घरात किती जरी आपण कामं करीत राहिलं तरी काम दिसत नाही आणि हात बसत नाही. असंच असतं आपल्या बायकांचं. तर माझा वेळ आहे ना दिवसभर मुलांच्यात मैत्रिणींच्यात. माझं काम आवरलं की मी कधी कधी मैत्रिणींकडे जाते किंवा मैत्रिणी माझ्याकडे येत असतात. तर आमच्या गप्पा गोष्टी होतात, तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल. तर हा दिवस माझा मुलांच्यात आणि ह्यांच्यात कसा जातो ते सुद्धा मला कळत नाही आणि काम पण असतं. मी फ्रीज येण्या सुती कापडाने सगळीकडनं पुसून घेतलं आणि त्यानंतर मग मी मनी प्लांट एक छोट्या बॉटलमध्ये तयार केलं होतं, तर ते ठेवून घेतलं. तर कसं दिसतंय बघा. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.